नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा माझा हा व्हिडिओ माल फुगवण्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फॉलो करायला तेवढं नक्की विसरू नका. तर अनेक द्राक्ष बागायतदारांची ही समस्या असते की माझा माल मऊ पडल्यानंतर फुगत नाही किंवा लांबत नाही. तर त्यासाठी आपली बाग ज्यावेळी 40 ते 50% मऊ पडत्या त्यावेळी त्याला एक जीएचा स्प्रे द्यावा लागतो या. आणि हा जीए अगोदर 85 ते 90 दिवसाला जात होता, तो जीएचा स्प्रे आता 90 ते 95 दिवसाला जायला लागला आहे. कारण थंडीमुळे प्लॉट लेट चालले आहेत आणि मऊ पडायला सुद्धा लेट पडले. हा स्प्रे घेण्याच्या अगोदर 1-2 दिवस ड्रिपला 13-0-45 एक 5 किलो आणि फॉस्फरिक ॲसिड एक 4 किलो सोडून घ्यायचं आहे. आणि ज्या दिवशी हा जीएचा स्प्रे घेतोय त्या दिवशी ड्रिपला 2.5 किलो 42-47 सोडून घ्यायचा आहे. आता हा जो जीएचा स्प्रे आहे तो एकरासाठी आहे. फक्त 100 लिटर पाण्यासाठी 20 मिली फॉस्फरिक ॲसिड, जीए 10 ग्रॅम, जीआर ॲग्रोचं रॉयल ग्रेप्स नावाचं टॉनिक एकरी 500 मिली घ्यायचं आहे. सीपीपीओ अगोदर वापरला असेल तर 250 मिली, नसेल तर एकरी अर्धा लिटर टाकायचं आहे. आणि ग्लास्कोचा 6BA एकरी 5 ग्रॅम घ्यायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने एकरासाठी जीए घेऊ शकताय. ह्या जीएनं चांगला फरक दिसेल, तुम्हाला चांगला माल फुगलेला दिसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या जीएचा कोणताही साईड इफेक्ट नाही किंवा मनी गळत नाही किंवा कलरला प्रॉब्लेम येत नाही, कोणताही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही असा जीए नक्कीच घेऊ शकता. तर या पद्धतीने स्प्रे घ्या, नक्की फायदा भेटेल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.